नमस्कार, माझ्या भाग्यश्री टॉप शिलाई क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। तर या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण 2 टक्स क्रॉस पट्टी असलेला ब्लाउजची कटिंग पाहिलेली आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण हा ब्लाउज शिवणार आहोत, तेही अगदी सविस्तर आणि सावकाश पद्धतीने। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर सगळ्यात अगोदर आपण पाठीमागलचा भाग शिवून घेणार आहोत। तर हे सर्व भाग आपण बाजूला ठेवूयात। तर सगळ्यात अगोदर आपल्याला पाठीमागलच्या भागाला डास देऊन घ्यायचे असतात। तर हा पाठीमागलचा भाग मी उकलून घेतलेला आहे। तर या पाठीमागलच्या भागाची सरळ बाजू आहे, तर हा भाग आपल्याला आता उलट्या साइडने टाकायचा आहे। तर ही झाली आपली पाठीमागलच्या भागाची उलटी साइड। तर या ठिकाणी आपल्याला डास द्यायचे आहेत। डास देण्यासाठी अगोदर आपल्याला शोल्डरचं सेंटर घ्यावं लागतं आणि खालच्या साइडने अशा प्रकारे पकडून आपल्याला डास देऊन घ्यायचे आहेत। तर या ठिकाणी अगोदर आपल्याला बरोबर करून घ्यायचं आहे कमरेच्या भागापर्यंत। आपल्या डाचाची रुंदी आहे अर्धा इंच। या ठिकाणी आपण अर्धा इंचावरती एक टिक करून घेऊयात आणि डाचाची उंची घ्यायची आहे आपल्याला 4 इंच। तर या ठिकाणी डाचाची उंची 4.5 इंच ही घेऊ शकता। तर या ठिकाणी मी 4 इंच घेतलेली आहे। तर डाच आपल्याला क्रॉस मध्ये द्यायचा असतो, अशा प्रकारे इथे पाहू शकता। तर आपण आता डाचाला शिलाई देऊन घेऊयात। या ठिकाणी आपण एका डाचाला शिलाई देऊन घेतलेली आहे, तसंच आपल्याला दुसऱ्याही डाचाला शिलाई देऊन घ्यायची आहे। या ठिकाणी आपण दोन्ही डाचांना शिलाई देऊन घेतलेली आहे। तर आपल्याला आता हे दोन्ही भाग बरोबर करून घ्यायचे आहेत। त्यासाठी हे दोन्ही भाग एकमेकावर ठेवायचे आणि जो वर खाली झालेला भाग आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा असतो। ज्या ठिकाणी आपला डाच आहे त्या ठिकाणी आपल्याला स्केल ठेवायची आहे आणि इथून मार्किंग करून घ्यायची आहे। या ठिकाणी मी स्केल घेतलेली आहे आणि स्केल बरोबर या डाचावरती ठेवलेली आहे आणि इथून आपण मार्किंग करून घेणार आहोत। तर इथून आपण आता कट करून घेऊयात। आपल्याला हा भाग जास्त कट करायचा नसतो, तर जास्त कट केल्यानंतर आपल्याला भाग हा कमी पडतो, त्यामुळे आपल्याला किंचित कट करून घ्यायचं असतं। तर आता आपल्याला कमरेच्या भागाला पट्टी लावून घ्यायची आहे। या ठिकाणी मी ही पट्टी कट करून घेतलेली आहे, इथे पाहू शकता। तर ही पट्टी किती इंचाची आहे ते पाहायचं आहे। तर ही पट्टी आपली 1.5 इंचाची आहे। तर या पट्टीला आता आपल्याला एका साइडनी फोल्ड करून घ्यायचं आहे। ते फोल्ड आपल्याला 1/2 इंच करून घ्यायचं आहे आणि इथून एक आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे। तर ही शिलाई आपली एकदम सरळ आली पाहिजे। तर या ठिकाणी आपण पट्टीला एका साइडने शिलाई देऊन घेतलेली आहे। तर ही पट्टी आपल्याला आता कमरेच्या भागापाशी ठेवायची आहे, बरोबर या ठिकाणी ठेवायचं आणि इथून आपल्याला 1/2 इंचावरती शिलाई देऊन घ्यायची आहे। तर या पट्टीला आता आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची आहे। त्यासाठी मी ही पट्टी सरळ करून घेतलेली आहे आणि जो शिलाईचा कपडा आलेला आहे तो आपला दाब शिलाई खाली गेला पाहिजे। तर आता आपण इथून शिलाई देऊन घेऊयात। तर या ठिकाणी आपण अशा पद्धतीने दाब शिलाई देऊन घेतलेली आहे। तर खालच्या साइडने आता ही पट्टी आपल्याला फोल्ड करून घेऊन शिलाई देऊन घ्यायची आहे। तर हा भाग आपल्याला आता पलटी करायचा आहे, म्हणजे खालच्या साइडने करायचा आहे। तर ही पट्टी आता आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे। जिथून आपण शिलाई दिलेली आहे, म्हणजे पट्टी जोडून घेतलेली आहे, तिथून पट्टी फोल्ड करून घ्यायची आणि इथून एक आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे। तर अशा प्रकारे आपण कमरेच्या भागाला ही पट्टी लावून घेतलेली आहे। तर आता आपल्याला गळ्याला पट्टी लावून घ्यायची आहे। तर या ठिकाणी मी ही अशा पद्धतीने पट्टी तयार करून घेतलेली आहे। तर या पट्टीला आता आपल्याला एका साइडनी फोल्ड करून घ्यायचं आहे 1/2 इंच आणि इथून एक आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे। तर या पट्टीला आपण अशा पद्धतीने शिलाई देऊन घेतलेली आहे। तर ही पट्टी आता आपल्याला गळ्याला जोडून घ्यायची आहे। जो हा शिलाईचा कपडा दिसत आहे तो आपल्याला वरच्या साइडने करायचा असतो आणि खालच्या साइडने ही पट्टी सरळ आली पाहिजे।
ही पट्टी आता आपल्याला बरोबर या टोकापाशी ठेवायची आहे आणि इथून आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे। तर ती शिलाई आपल्याला 1/2 इंचावरती देऊन घ्यायची आहे। इथून गळ्याला शिलाई देत असताना शिलाई एकदम सावकाश देऊन घ्यायची। तर या ठिकाणी आपल्या गळ्याचा कोना आलेला आहे, त्या ठिकाणी आपल्याला पट्टी ही फोल्ड करून घ्यायची असते आणि शिलाई देऊन घ्यायची असते, त्यामुळे आपल्या गळ्याला फिनिशिंग खूप मस्त येते। या कोण्याच्या ठिकाणी आपल्याला सुई आतमध्येच ठेवायची आहे, टंचन उचलायचं आणि हा पाठीमागलचा भाग फिरून घ्यायचा आणि पट्टी ही आपल्याला फिरून घ्यायची आहे आणि टंचन खाली ठेवायचं आणि तिथून शिलाई देऊन घ्यायची। आणि परत आपल्याला दुसऱ्या कोण्यापाशी अगोदर सांगितल्याप्रमाणे ही पट्टी फोल्ड करून घ्यायची आहे आणि शिलाई देऊन घ्यायची आहे। जी पट्टी लावलेली आहे त्या पट्टीला आता आपल्याला थोड्या अंतरावरती कट देऊन घ्यायचे आहेत, म्हणजे आपल्या गळ्याची फिनिशिंग खूप मस्त येते। तर ही पट्टी आता आपल्याला खालच्या साईडने फोल्ड करून घ्यायची आहे। तर हा भाग आपल्याला पलटी करायची गरज नाही, तर पट्टीच आपल्याला फोल्ड करून घ्यायची असते। तर या ठिकाणी थोडंसं काळजीपूर्वक पहा। तर अशा प्रकारे आपल्याला ही पट्टी खालच्या साईडने फोल्ड करून घ्यायची असते आणि इथून एक आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे। तर ती शिलाई आपल्याला एकदम सावकाश देऊन घ्यायची आहे इथून। आणि या कोण्याच्या ठिकाणी सुई आतमध्येच ठेवायची, टंचन उचलायचं आणि हा भाग फिरून घ्यायचा, परत टंचन खाली ठेवायचं आणि तिथून एक आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे। तर या ठिकाणी आपला हा पाठीमागलचा भाग शिवून तयार आहे। तर या ठिकाणी पाहू शकता आपल्या गळ्याला फिनिशिंग कशा पद्धतीने आलेली आहे। तुम्हालाही याच पद्धतीने शिलाई देऊन घ्यायची आहे। तर या ठिकाणी आपला हा पाठीमागलचा भाग तयार आहे। तर आता आपण समोरचा भाग शिवून घेऊयात। तर हे आहेत आपले समोरचे भाग। तर या समोरच्या भागाच्या वरच्या साईडने सरळ बाजू आहेत, तर हे भाग आपल्याला आता उलट्या साईडने ठेवायचे आहेत। तर हे झाली आपली उलटी साईड। तर उलट्या साईडनेच आपल्याला डाचाला शिलाई देऊन घ्यायची असते। तर एक भाग मी बाजूला ठेवलेला आहे। जे दोन्ही साईडने आपण कडनी मार्किंग करून घेतलेले आहे, तिथून आपल्याला हा भाग फोल्ड करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे इथे पाहू शकता। तर या दोन्ही साईडने जी मार्किंग केलेली आहे ती आपल्याला बरोबर पकडायची आहे आणि इथून आपल्याला डाचाला शिलाई देऊन घ्यायची आहे। ती शिलाई आपल्याला क्रॉसमध्ये द्यायची आहे। तर अशा प्रकारे आपण डाचाला शिलाई देऊन घेतलेली आहे, ते पाहू शकता आणि आपला पफ ही खूप मस्त आलेला आहे। तर आता आपल्याला दुसऱ्या डाचाला शिलाई देऊन घ्यायची आहे। जिथून आपण मार्किंग करून घेतलेली आहे बरोबर तिथून फोल्ड करून घ्यायचं आणि इथून आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे। तर आपण अशा प्रकारे दोन्ही डाचाला शिलाई देऊन घेतलेली आहे, इथे पाहू शकता आणि आपला पफ ही खूप मस्त आलेला आहे। जो समोरच्या भागाचा वर खाली झालेला भाग आहे तो आता आपल्याला थोडासा कट करून घ्यायचा आहे। या ठिकाणी गळ्याच्या साईडने थोडासा गोलाकार मध्ये कट करून घ्यायचा अशा प्रकारे आणि दुसऱ्याही साईडने आपल्याला किंचित कट करून घ्यायचा आहे, म्हणजे आपला हा भाग सरळ एका रेषेमध्ये येतो। तर या ठिकाणी पाहू शकता की आपला भाग हा एका सरळ रेषेमध्ये आलेला आहे।
तर आता आपल्याला क्रॉसपट्टी जोडून घ्यायची आहे। तर ही आहे आपली क्रॉसपट्टी। तर ज्या ठिकाणी आपण वरच्या साईडने टिक केलेली आहे तो आपला वरचा भाग आहे। या ठिकाणी जी आपण टिक केलेली आहे तो आपला वरचा भाग समजावा यासाठी आपण टिक केलेली आहे तो भाग आपल्याला वरच्या साईडने लावायचा असतो या ठिकाणी। आणि जी दुसरी क्रॉसपट्टी आहे ती आपल्याला खालच्या साईडने लावायची असते या ठिकाणी। तर हे तीनही भाग आपल्याला बरोबर करून घ्यायचे आहेत। इथे पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला हे तीनही भाग बरोबर करून घ्यायचे असतात। आणि इथून आपल्याला क्रॉसपट्टीला शिलाई देऊन घ्यायची आहे। तर ती शिलाई आपल्याला 1/2 इंचावरती देऊन घ्यायची आहे इथून। तर या क्रॉसपट्टीला आपण एक शिलाई देऊन घेतलेली आहे। तर आता आपल्याला क्रॉसपट्टीला दुसरी शिलाई देऊन घ्यायची आहे। त्यासाठी आपल्याला शोल्डर पकडायचं आणि हे शोल्डर आपल्याला फोल्ड करत घ्यायचं आहे अशा प्रकारे इथे पाहू शकता। आणि फोल्ड केलेला भाग आपल्याला या दोन्ही क्रॉसपट्ट्याच्या आतमध्ये घालायचा आहे। ही क्रॉसपट्टी आपण वरच्या साईडने उचलून घेऊयात आणि हा फोल्ड केलेला भाग या क्रॉसपट्टीच्या आतमध्ये ठेवूयात। आणि जी वरच्या साईडची जी दुसरी क्रॉसपट्टी आहे ती आपल्याला याच्यावरती ठेवायची आहे इथे पाहू शकता अशा प्रकारे। तर या क्रॉसपट्टीला आपली ही दुसरी शिलाई असते। तर दुसरी शिलाई ही आपल्याला 1/2 इंचावरती देऊन घ्यायची आहे इथून। तर ज्या साईडने आपण क्रॉसपट्टी 3.5 इंचाची घेतलेली आहे तिथून हा भाग आपल्याला बाहेरच्या साईडने ओढायचा आहे। तो सहज निघतो इथे पाहू शकता। तर अशाच प्रकारे आपल्याला दुसऱ्याही भागाला शिलाई देऊन घ्यायची आहे। या ठिकाणी आपले हे दोन्ही भाग शिवून तयार आहेत इथे पाहू शकता। तर जो हा जास्त झालेला कपडा आहे तो आपल्याला आता कट करून घ्यायचा आहे म्हणजे एक समान करून घ्यायचा आहे। तर या दोन्ही भागांना आता आपल्याला हुकाच्या घराची पट्टी व हुक लावण्याची पट्टी लावून घ्यायची आहे। त्यासाठी आपल्याला पट्ट्या तयार करून घ्यायच्या आहेत। तर या ठिकाणी मी या 2 पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत इथे पाहू शकता। तर या दोन्ही पट्ट्यांना आपल्याला एका साईडनी फोल्ड करून घ्यायचं आहे 1/2 इंच आणि याला शिलाई देऊन घ्यायची आहे। तर ही जी मोठी पट्टी आहे त्याला आपल्याला हुकाची घरं तयार करायची असतात। तर ती पट्टी किती इंचाची आहे ते पाहूयात। तर ही पट्टी आहे आपली 2.25 इंचाची आणि जी छोटी पट्टी आहे ती आपली पट्टी आहे 2.25 इंचाची। तर या पट्टीला आता आपण एका साईडनी फोल्ड करून घेऊन शिलाई देऊन घेऊयात। तर या ठिकाणी आपल्या दोन्ही पट्ट्या शिवून तयार आहेत। तर कोणती पट्टी कोणत्या साईडला लावायची ते या ठिकाणी थोडंसं काळजीपूर्वक पहा। हे दोन्ही भाग आपण बरोबर ठेवून घेऊयात। आपण ज्या साईडला बसतो म्हणजे मशीनच्या साईडने बसतो म्हणजे आपल्या डाव्या हाताच्या साईडला ही मोठी पट्टी लावायची असते। तर ही जी मोठी पट्टी आहे ती आपल्याला खालच्या साईडने लावायची असते। या ठिकाणी जी शिलाई आलेली आहे ती शिलाई खालच्या साईडने गेली पाहिजे इथे पाहू शकता। आणि जी छोटी पट्टी आहे ती पट्टी आपल्याला उजव्या हाताच्या साईडने लावायची असते। तर ती छोटी पट्टी आपल्याला वरच्या साईडने लावायची असते आणि जी शिलाईचा भाग आलेला आहे तो वरच्या साईडने आला पाहिजे। तर या पट्टीला आता आपण शिलाई देऊन घेऊया। तर हा भाग मी खाली ठेवत आहे आणि या पट्टीला आता आपण शिलाई देऊन घेऊया। तर हे दोन्ही भाग आपल्याला बरोबर करून घ्यायचे आहेत आणि या पट्टीला आता आपल्याला 1/2 इंचावरती शिलाई देऊन घ्यायची आहे इथून। तर या पट्टीला आता आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची आहे। तर हा भाग मी उलट्या साईडने करत आहे। तर ही झाली या भागाची उलटी साईड। तर ही पट्टी आपल्याला सरळ करून घ्यायची आहे आणि इथून आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची आहे। तर दाब शिलाई देत असताना हा जो शिलाईचा कपडा आलेला आहे त्याच्यावरती आपली दाब शिलाई गेली पाहिजे।
तर हा भाग आपल्याला आता सरळ साईडने करायचा आहे आणि ही पट्टी आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे। इथे पाहू शकता अशा प्रकारे ही पट्टी आपल्याला सेंटरहून फोल्ड करून घ्यायची आहे। तर त्या अगोदर खालच्या साईडने जो एक्स्ट्रा कपडा आहे तो आपल्याला अगोदर कट करून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी मी अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवून कपडा कट करून घेतलेला आहे आणि हा कपडा आपल्याला फोल्ड करून घेऊन शिलाई देऊन घ्यायचा असतो। या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचा आहे आणि ही पट्टी आपल्याला सेंटरहून फोल्ड करून घ्यायची आणि इथून आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे। तर या ही पट्टीला आता आपल्याला सेंटरहून शिलाई देऊन घ्यायची आहे, कारण इकडच्या साईडने आपल्याला हुकाची घरं तयार करायची असतात, त्यामुळे आपल्याला सेंटरहून शिलाई देऊन घ्यायची आहे। आणि जी एक्स्ट्रा पट्टी आहे ती आपल्याला कट करून घ्यायची आहे। इथून आपण एका पट्टीला शिलाई देऊन घेतलेली आहे, तर आपल्याला आता दुसऱ्या पट्टीला शिलाई देऊन घ्यायची आहे। तर हा मी दुसरा भाग घेतलेला आहे। तर दुसरी पट्टी कशा पद्धतीने शिवायची आहे तर या ठिकाणी थोडंसं काळजीपूर्वक पहा। तर खालच्या साईडने आपल्याला ही पट्टी लावायची आहे। तर ही पट्टी अगोदर आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे खालच्या साईडने, या ठिकाणी इथे पाहू शकता अशा प्रकारे। आणि ही पट्टी आपल्याला या ठिकाणी ठेवायची आहे आणि इथून आपल्याला पट्टीला शिलाई देऊन घ्यायची आहे। तर ती ही शिलाई आपल्याला 1/2 इंचावरती देऊन घ्यायची असते इथून। या ही पट्टीला आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची आहे। तर ही पट्टी मी सरळ करून घेतलेली आहे आणि या पट्टीला आता आपण दाब शिलाई देऊन घेऊयात इथून। तर या पट्टीला आता आपण दाब शिलाई देऊन घेतलेली आहे। तर ही पट्टी आपल्याला आता खालच्या साईडने फोल्ड करून घ्यायची आहे। जिथून आपण या पट्टीला शिलाई देऊन घेतलेली आहे बरोबर तिथून आपल्याला ही पट्टी फोल्ड करून घ्यायची आहे आणि इथून एक आपल्याला वरच्या साईडने शिलाई देऊन घ्यायची आहे, बरोबर या काठापासून शिलाई देऊन घ्यायची। तर या ठिकाणी आपण या पट्टीला एक शिलाई देऊन घेतलेली आहे इथून। तर आता आपल्याला या पट्टीला दुसरी शिलाई देऊन घ्यायची आहे। ती शिलाई आपल्याला 1/2 इंचावरती देऊन घ्यायची आहे इथून। तर या ठिकाणी आपण अशा पद्धतीने या पट्टीला 2 शिलाया देऊन घेतलेल्या आहेत, इथे पाहू शकता। तर आता आपल्याला पाहायचं आहे की या मापाच्या ब्लाऊजून आपला गळा हा बरोबर आलेला आहे की नाही। तर या ठिकाणी आपण मापाचं ब्लाऊज घेऊन पाहूयात। तर या मापाच्या ब्लाऊजून आपण याचा समोरचा गळा पाहूयात बरोबर आला आहे की नाही। तर ही जी पट्टी आहे ती आपली हुक लावतो ती पट्टी आहे आणि मापाच्या ब्लाऊजची ही तीच घ्यायची आणि दोन्ही पट्ट्या आपल्याला एकमेकावरती ठेवायच्या आहेत, इथे पाहू शकता अशा प्रकारे। आणि इथून आपल्याला समोरचा गळा पाहायचा आहे। तर या ठिकाणी आपण शिवलेल्या ब्लाऊजचा गळा हा थोडासा जास्त दिसत आहे, तिथून आपण कट करून घेऊयात। कट करत असताना एकदम सावकाश कट करून घ्यायचं। शिवत असताना गळा हा कमी जास्त होतो, झाल्यानंतर काय करायचं असं बऱ्याच जणांना प्रश्न पडतो। जर आपण हा गळा कट केला नाही तर आपला गळा हा लहान होतो, त्यामुळे अशा प्रकारे आपल्याला हा गळा कट करून घ्यायचा असतो, म्हणजे आपला गळा हा एकदम बरोबर येतो। आपण आता दुसऱ्याही भागाचा गळा पाहूयात आणि या दोन्ही ज्या पट्ट्या आहेत त्या आपल्या पट्ट्या बरोबर आल्या पाहिजेत या ठिकाणी। कट केल्यानंतर आपल्याला या दोन्ही पट्ट्या एकमेकावरती ठेवून पाहिजे असतात। या ठिकाणी पाहू शकता आपला समोरचा गळा हा एकदम गोल आलेला आहे। आता आपल्याला गळ्याला पट्टी लावून घ्यायची आहे, तर त्यासाठी मी पट्टी तयार करून घेणार आहे। या ठिकाणी मी ही पट्टी तयार करून घेतलेली आहे, इथे पाहू शकता। तर या ठिकाणी मी एकच मोठी पट्टी तयार करून घेतलेली आहे। तर या पट्टीला आता आपल्याला एका साईडने फोल्ड करून घ्यायचं आहे 1/2 इंच आणि इथून आपल्याला एक शिलाई देऊन घ्यायची आहे इथून। तर या ठिकाणी मी ही पट्टीला शिलाई देऊन घेतलेली आहे। तर ही पट्टी आता आपण गळ्याला जोडून घेऊयात, म्हणजे गोट लावून घेऊयात। तर एक भाग मी घेतलेला आहे, तर ही पट्टी बरोबर या ठिकाणी ठेवायची आहे। तर गळ्याच्या साईडने ही पट्टी आपल्याला अर्धा इंच फोल्ड करून घ्यायची आहे
तर ही पट्टी आता आपल्याला गळ्याच्या टोकापाशी ठेवायची आहे या ठिकाणी, आणि या पट्टीला आता आपल्याला पाव इंचावरती शिलाई देऊन घ्यायची आहे। तर गळ्याला शिलाई देत असताना शिलाई एकदम सावकाश देऊन घ्यायची। तर या पट्टीला आता आपल्याला थोड्या थोड्या अंतरावरती कट देऊन घ्यायची आहेत, म्हणजे आपला गोट हा व्यवस्थित येतो। आपण आता समोरच्या गळ्याला गोट तयार करून घेऊयात। तर ही पट्टी आपल्याला खालच्या साईडने फोल्ड करायची असते। जो शिलाईचा कपडा आलेला आहे तो या पट्टी खाली गेला पाहिजे, म्हणजे पट्टीच्या साईडने घ्यायचा आणि ही पट्टी त्याच्यावरती फोल्ड करून घ्यायची, तरच आपला गोट हा गोल येतो। इथे पाहू शकता अशा प्रकारे। तर आपण या गोटला शिलाई देऊन घेऊयात। तर अशा प्रकारे आपण गोटला शिलाई देऊन घेतलेली आहे। तर अशाच प्रकारे आपण दुसऱ्याही भागाला गोट लावून घेणार आहोत। तर या ठिकाणी आपले दोन्ही समोरचे भाग तयार आहेत, इथे पाहू शकता। तर आता आपल्याला हुकाची घरं तयार करून घ्यायची आहेत। आता आपण हुकाची घरं तयार करून घेऊयात। हुकाची घरं कशी तयार करायची ती मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये खूप सविस्तर सांगितलेलं आहे, कृपया तो तुम्ही व्हिडिओ पहा। त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, तो तुम्ही पाहू शकता। तर आपण अशा प्रकारे हुकाची घरं तयार करून घेतलेली आहेत, इथे पाहू शकता। तर या ठिकाणी आपले दोन्ही भाग शिवून तयार आहेत। आता आपण बाही शिवून घेऊयात। तर हे दोन्ही भाग मी बाजूला ठेवत आहे आणि बाहीला आपण शिलाई देऊन घेऊयात। तर या आपल्या दोन्ही बाह्या आहेत। तर बाहीसाठी आपण दोन ठिकाणी कट देऊन घेतलेले आहेत। एक कट म्हणजे समोरच्या भागासाठी आणि दुसरा कट म्हणजे या सेंटरवरती। अशा प्रकारे आपल्याला बाहीला दोन कट देऊन घ्यायचे असतात, एक कट समोरच्या भागासाठी आणि दुसरा कट सेंटरवरती। तर या दोन्ही बाह्याचे समोरचे भाग समोरासमोर टाकायचे आहेत अशा प्रकारे। तर या ठिकाणी पाहू शकता की जे आपण छोटे कट दिलेले होते ते समोरासमोर आलेले आहेत। अशा प्रकारे आपल्याला अगोदर बाही टाकून घ्यायची असते, नंतरच आपल्याला बाहीला शिलाई देऊन घ्यायची असते। तर आता आपण बाहीला शिलाई देऊन घेऊयात। तर बाहीला सगळ्यात अगोदर या ज्या ठिकाणी आपण सेंटरवरती कट दिलेला आहे त्या ठिकाणी एक आपल्याला पाव इंचावरती टिक करून घ्यायची आहे आणि तिथून आपल्याला खालच्या साईडने बाहीची उंची घ्यायची आहे। तर आपल्या बाहीची उंची आहे 4.5 इंच। तर या ठिकाणी मी 4.5 इंचावरती एक टिक करून घेत आहे। तर ही झाली आपली बाहीची उंची आणि जो खालच्या साईडने एक्स्ट्रा उरलेला कपडा आहे तो आपल्याला फोल्ड करून घेऊन शिलाई देऊन घ्यायची असते। तर या बाहीला आता आपण शिलाई देऊन घेऊयात। तर ही बाही मी थोडा वेळ बाजूला ठेवत आहे। तर या बाहीला शिलाई देत असताना ही बाही आपल्याला पलटी करून घ्यायची आहे, म्हणजे उलट्या साईडने करायची आहे। तर ही बाही आपण उलट्या साईडने करून घेऊयात। तर ही झाली आपल्या बाहीची उलटी साईड। तर बाहीला शिलाई देत असताना अगोदर आपला हा समोरचा भाग आलेला आहे। तर एका बाहीला शिलाई देत असताना हा समोरचा भाग येतो आणि दुसऱ्या बाहीला शिलाई देत असताना पाठीमागलचा भाग येतो। तर या बाहीला आता आपण खालच्या साईडनी पाव इंच फोल्ड करून घेऊन इथून शिलाई देऊन घेऊयात। तर बाहीला आपण एक शिलाई देऊन घेतलेली आहे। तर आता आपल्याला दुसरी शिलाई देऊन घ्यायची आहे। ज्या ठिकाणी आपण 4.5 इंचावरती टिक केलेली आहे तिथून आपल्याला बाही फोल्ड करून घ्यायची आहे आणि तिथून आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे। तर या शिलाईला आपल्याला नंतर हात शिलाई करायची असते। तर या ठिकाणी टिप मोठी दिली तरी चालतं। तर आता आपण इथून शिलाई देऊन घेऊयात। तर या ठिकाणी आपण एका बाहीला शिलाई देऊन घेतलेली आहे। तर अशाच प्रकारे आपल्याला आता दुसऱ्या बाहीलाही शिलाई देऊन घ्यायची आहे। तर या बाहीला अगोदर आपण टिक करून घेऊयात।
वरच्या साईडने आपल्याला ज्या ठिकाणी सेंटर आहे त्या ठिकाणी 1/2 इंच शिलाईसाठी सोडायचं आहे आणि तिथून आपल्याला खालच्या साईडने 4.5 इंचावरती टिक करून घ्यायची आहे, म्हणजे बाहीची उंची घ्यायची आहे या ठिकाणी। तर बाहीला आता आपण शिलाई देऊन घेऊयात। त्या ठिकाणी थोडंसं आपण अगोदरच्या बाहीला शिलाई देत असताना आपला समोरचा भाग आलेला होता, तर या बाहीला शिलाई देत असताना हा आपला पाठीमागलचा भाग आलेला आहे। तर बाहीला शिलाई आपला उलट्या साईडने द्यायची असते। तर या ठिकाणी आपला हा समोरचा भाग आलेला आहे आणि इकडच्या साईडने आपला हा पाठीमागलचा भाग आलेला आहे आणि या बाहीला शिलाई देत असताना आपला हा समोरचा भाग आलेला होता। तर अशा प्रकारे आपल्याला बाहीला शिलाई देऊन घ्यायची असते, म्हणजे आपली बाही एका हाताची तयार होत नाही तर दोन्ही हाताच्या बाह्या तयार होतात। तर या बाहीला आता आपण शिलाई देऊन घेऊया। तर या ठिकाणी आपल्याला अगोदर 1/2 इंच फोल्ड करून घ्यायचं आहे आणि तिथून शिलाई देऊन घ्यायची आहे। ज्या ठिकाणी आपण टिक केलेली आहे तिथून आता आपल्याला बाही फोल्ड करून घ्यायची आहे आणि तिथून आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे। तर या ठिकाणी आपल्या दोन्ही बाह्या शिवून तयार आहे, तिथे पाहू शकता। तर या ठिकाणी आपले सर्व भाग हे शिवून तयार आहेत। तर हे सर्व भाग आपल्याला जोडायचे कसे आणि त्याची परफेक्ट फिटिंग कशी करायची ते मी तुम्हाला चौथ्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर सांगितलेला आहे। तो तुम्हाला व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल, कृपया तो तुम्ही व्हिडिओ पाहावा। तर या ठिकाणी मी हे सर्व भाग जोडून घेऊन आणि याची फिटिंग करून घेणार आहे। तर या ठिकाणी मी फिटिंग करून घेतलेली आहे, इथे पाहू शकता। आपला हा आहे पाठीमागलचा भाग। या ठिकाणी पाहू शकता आपला पाठीमागलचा गळा खूप सुंदर आलेला आहे आणि याचे कोणेही खूप सुंदर निघालेले आहे, तिथे पाहू शकता। तर आता आपण समोरचा भाग पाहूयात। हा आहे आपला समोरचा भाग, इथे पाहू शकता। तर या ठिकाणी आपल्या समोरच्या भागाला पफ खूप मस्त आलेले आहेत। तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। लाईक आणि सबस्क्राईब केल्यानंतर त्याच्या बाजूची बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून मी नवीन व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुमच्या स्क्रीनवरती येईल आणि तो तुम्हाला व्हिडिओ मिळून जाईल। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।